हॅलो एव्हरीवन. तर आपण आज बघणार आहोत पॉलिटिन क्रोमोझोम्स. तर सगळ्यात पहिला आपण इंट्रोडक्शन बघूया. पॉलिटिन क्रोमोझोम कुठं फाउंड आहे? एक तर इन्सेक्टमध्ये आणि सम प्लांट्समध्ये. ओके, तर हे लक्षात ठेवायचं. पॉलिटिन क्रोमोझोम्स कुठं फाउंडेड होतात? एक तर इन्सेक्टमध्ये आणि सम प्लांट्समध्ये प्रेझेंट होतं. नेक्स्ट आहे द रिझल्ट फ्रॉम द मल्टिपल राऊंड ऑफ द RNA रिप्लिकेटेड विदाउट द सेल डिव्हिजन. ओके, तर इथं काय केलं जातं? DNA रेप्लिकेट केलं जातं. DNAचं रेप्लिकेशन कुठं होतं? पॉलिटिन क्रोमोझोम्समध्ये केलं जातं. These create the chromosome with the many identical chromatin, which are visible under the microscope are the thick parallel bands, and the polyethylene chromosomes are used to genetic studies because this structure allow for the easy observation, the chromosome mutations and the gene expression. Okay, तर पॉलिटिन क्रोमोझोम जे आहे इम्पॉर्टंट कशासाठी आहे? जेनेटिक स्टडी करण्यासाठी केलं जातं. ओके, याच्यामध्ये क्रोमोझोमल म्युटेशन झालं आहे का नाही तर ते पण स्टडी करता येतं. आणि जीनचं एक्सप्रेशन हे पॉलिटिन क्रोमोझोममध्ये केलं जातं. आणि पॉलिटिन क्रोमोझोम्समध्ये काय पॅरलल बँड्स आहेत. ओके, तर बँड्स म्हणजे काय? हे बँड्स आहेत. ओके, डार्क बँड अँड लाईट बँड. ओके, तर हे प्रेझेंट आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट हे जे आहे इन्सेक्टमध्ये फाउंड होतात. ओके, फॉर एक्झाम्पल ड्रोसोफॉलिया. ओके, तर हे पण इन्सेक्टच आहे. तर ड्रोसोफिला मालगानस्टर ह्यामध्ये जे आहे त्याला फ्रूट फ्लाय असे म्हणतात. तर त्यामध्ये जे आहे बँड हे विजिबल आहे. ओके, तर बँड जे आहे तिथे विजिबल आहे. डार्क बँड कुठं आहे, लाईट बँड कुठं आहे, तर ड्रोसोफॉलिया मालगानस्टर ह्या फ्लाईजमध्ये सापडतात. ओके, तर हे इन्सेक्ट आहे. तर मल्टी स्टँडर्ड क्रोमोझोम्स आहे. ओके, एक तर हे पॉलिटिन क्रोमोझोम एक तर लार्ज आहे आणि मल्टी स्टँडर्ड क्रोमोझोममध्ये फाउंड होतात. यस, या ड्रोसोफिलियामध्ये सापडतात. त्याच्यामध्ये मल्टिपल राऊंड ऑफ DNA रेप्लिकेट केलं जातं आणि त्याच्यामध्ये खूप सारे बँडिंग. ओके, बँड्स तिथं बँड पॅटर्न तिथं विजिबल होतं. फॉर एक्झाम्पल आपण इमेज बघूया. स्ट्रक्चर ऑफ द पॉलिटिन क्रोमोझोम्स. तर हे सारे काय आहेत? बँड्स आहेत. ओके, तर एंटायर क्रोमोझोममध्ये काय? पॉलिटिन क्रोमोझोममध्ये बँड आहेत हे. ओके, तर द एनलार्ज व्ह्यू ऑफ द पार्ट. तर ह्यामध्ये काय बँड्स आहेत तिथं. ह्या पार्टला काय म्हणतात? नोब असे म्हणतात. आणि अनपफ्ड रिजन म्हणजे काय? थोडंसं स्वेल झालेलं नाही आहे इथं. आणि पफमध्ये काय झालेलं आहे? हे जो पार्ट आहे, ओके, तो हा जो पार्ट आहे तिथं थोडंसं स्वॉलन झालेलं आहे, थोडंसं स्वेल झालेलं आहे. ओके, तर स्ट्रक्चर बघूया आपण. तर फर्स्ट आहे मल्टिपल क्रोमॅटिड्स. ओके, तर इन्सेक्टमध्ये काय एकतर थिक आहे, बँड स्ट्रक्चर आहे आणि तिथं काय केलं जातं? रेप्लिकेट केलं जातं. रेप्लिकेशन ऑफ द DNA हे मल्टिपल क्रोमॅटिडमध्ये केलं जातं. ओके, नेक्स्ट काय? बँड्स अँड इंटरबँड्स. तर बँड्स अँड इंटरबँड्स एक तर डार्क अँड द लाईट बँड आहे. फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया म्हणजे इन्सेक्ट. ओके, तर इन्सेक्टवरती जे आहे हा जो पार्ट आहे ना डार्क बँड आहे आणि हे जे आहे हे लाईट बँड्स आहेत. ओके, आणि तिथं काय केलं जातं? सगळ्यात पहिलं रेप्लिकेशन केलं जातं, DNAचं रेप्लिकेशन केलं जातं. ओके, नेक्स्ट काय? पप्स. There are the localized region that the chromosomes is a less condensed and the transcriptionally active and allowing for the high level for the gene expression. ओके, तर पप्समध्ये काय केलं जातं? जीनचं एक्सप्रेशन केलं जातं. ओके, जीनचं एक्सप्रेशन कुठं केलं जातं? पप्स रिजनमध्ये केलं जातं. नेक्स्ट काय आहे? क्रोमोमियर्स. तर क्रोमोमियर्स काय आहे? बीड लाईक अ स्ट्रक्चर आहे. ओके, आणि हायली क्रोमॅटिक कंडेन्स आहे. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण फंक्शन. तर पॉलिटिन क्रोमोझोम आर ओव्हरसाइड द क्रोमोझोम फाउंड इन द सर्टन टिश्यू अँड सम ऑर्गॅनिझम. ओके, तर हे माहीतच आहे आपलं झालेलं आहे की पॉलिटिन क्रोमोझोम्स कुठं फाउंड आहे? एकतर ॲनिमलमध्ये प्रेझेंट आहे, सम प्लांट्समध्ये पण प्रेझेंट आहे. आणि हे तर खूपच इम्पॉर्टंट आहे. तर सॅलिव्हरी ग्लँड ऑफ द ड्रॉसोफिलिया. ओके, तर ड्रॉसोफिलिया जे आहे, ओके, तर ड्रॉसोफिलियामध्ये सॅलिव्हरी ग्लँडमध्ये हे पॉलिटिन क्रोमोझोम हे प्रेझेंट आहे. ओके, तर लोकेशन कुठं आहे? हे सॅलिव्हरी ग्लँडमध्ये फाउंडेड आहे आणि तिथं काय केलं जातं? DNAचं रेप्लिकेशन केलं जातं. ओके, नेक्स्ट काय आहे? पॉलिटिन क्रोमोझोममध्ये येस तिथं DNA रेप्लिकेशन आता झालेलं आहे. तर त्यामध्ये रिझन काय? ते कशासाठी यूज करतात? जीन मॅपिंग करण्यासाठी यूज करतात. ओके, तर पॉलिटिन क्रोमोझोमचा कशासाठी यूज करतात? जीन मॅपिंग करण्यासाठी. ओके,
तर सॅलिव्हरी ग्लॅन्ड ऑफ द फ्रूट फ्लाईज हॅव द डिस्टिंक्ट बँडिंग पॅटर्न्स अँड दिस युजफुल मॅपिंग द जीन्स अँड द स्टडीज क्रोमोझोमल स्ट्रक्चर. ओके, तर क्रोमोझोमल जे स्ट्रक्चर आहे ते मॅपिंग केलं जातं आणि स्टडी करण्यासाठी हे यूज केलं जातं. नेक्स्ट काय आहे, क्रोमोझोमल फंक्शन. दे प्रोव्हाइड द इन्साइट इंटू द फंक्शन ऑफ द क्रोमोझोम्स रिजन अँड द मेकॅनिझम ऑफ द जीन एक्सप्रेशन. ओके, तर क्रोमोझोमवरती काय केलं जातं, जीनचं एक्सप्रेशन केलं जातं. ओके, नेक्स्ट काय आहे, जेनेटिक रिसर्च. ओके, तर जेनेटिक रिसर्च जे आहे तर जेनेटिक रिसर्च करण्यासाठी हे पॉलिटिन क्रोमोझोमचा यूज करतात. सो थँक्यू, आपला टॉपिक कंप्लीट झालेला आहे.